आणि राज्याला हादरवणारी दुसरी एक्सक्लुझिव्ह बातमी ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची। पोलिसांनी वेळीच जर कारवाई केली असती तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता असं म्हणायचं कारण म्हणजे देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्याचा जबाब। एबीपी माझाच्या हाती हा जबाब एक्सक्लुझिव्ह आहे। सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण झालं तेव्हा गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला। त्यानंतर त्या व्यक्तीने धनंजय देशमुखांना तातडीने घटनाक्रम सांगितला। धनंजय देशमुखांनी त्यांच्यासह लगेच केज पोलिसांमध्ये धाव सुद्धा घेतली। मात्र पोलिसांना या दोघांना तब्बल 3.5 तास बाहेर बसवून ठेवलं असं त्यांनी जबाबामध्ये म्हटलंय। नवा कायदा पुस्तकामध्ये पाहून लिहावा लागतो त्यामुळे वेळ लागतोय असली कारण पोलिसांनी दिली। त्याच वेळेला पोलीस स्टेशनला पीआय महाजन आणि बनसोडे नावाचे अधिकारी सुद्धा होते। त्यांना सर्व हकीकत सांगितली। मात्र घटनेचं गांभीर्य महाजन यांना माहिती असूनही त्यांनी काहीही कारवाई केली नाही। आरोपीचं मोबाईल लोकेशन सुद्धा शोधलं नाही। अपहरण करणारी स्कॉर्पिओ ज्या बाजूने गेली तिथे सुद्धा शोध घेतला नाही। देशमुख गंभीर अवस्थेमध्ये सापडल्यावर याच प्रत्यक्षदर्शींची सही मात्र पोलिसांनी घेतली। दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटामध्ये पोलीसही सहभागी होते का असा सवाल आता अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। आय विटनेसची सगळ्यात इम्पॉर्टंट अशी जो जबाब असतो तो त्याचाच सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि हा तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा 3.5 तास त्याला बसवून ठेवण्यात आलं होतं। अतिशय धक्कादायक आहे आणि पुन्हा तेच पोलीस इन्स्पेक्टर्स होते तिथे। पीआय महाजन म्हणून होते, पीआय बनसोडे होते। हेच पीआय महाजन तिरंगा हॉटेलमध्ये सुदर्शन घुळेबरोबर देखील होते। म्हणजे यांचं कसं संगनमत होतं, कसे ते एकत्रपणे काम करायचे, कसं म्हणजे त्यांच्या कटात हे देखील शामिल होते का असा प्रश्न पडतो। म्हणजे पीआय महाजननी आणि बनसोडेंनी तात्काळ कारवाई केली असती तर संतोष देशमुख हे आज जिवंत असते। पण मुद्दाम 3.5 तास त्यांना बसवून ठेवण्यात आलं। म्हणजे जेवढे तास ते मारत होते तितके तास यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं। याच्यापेक्षा जास्त निर्दयी कोणी कसं असू शकेल। तर बीड जिल्हा हा गृहमंत्र्यांच्या नकाशावरती आहे की नाही असा संतप्त सवाल संजय राऊतांनी विचारलाय। बीडच्या पोलीस खात्यावरती अज्ञात शक्तीचं नियंत्रण असल्याचा घणाघात सुद्धा राऊतांनी केलाय। गृह खात्याचं अपयश आहे। बीडचं पोलीस खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर आहे की नाही गृहमंत्री म्हणून अजूनही हा प्रश्न आमच्या समोर आहे। तेव्हा सोडून ते आजही बीडचं पोलीस खातं हे मुंबईतून नियंत्रण केलं जात नसून कोणीतरी एक वेगळी अज्ञात शक्ती आहे ते आजही बीडचं पोलीस खातं नियंत्रित करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।